गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना। आज मैत्रिणींनो मी मसाला वांग दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला वांगी लागणार आहेत मैत्रिणींनो। अशी मीडियम आकाराची 5-6 वांगी घ्यायची आणि चिरून मध्ये व्यवस्थित बघून पाण्यात टाकून ठेवायची। आणि आपल्याला लागणार आहे खोबरं, अद्रक, लसूण आणि टमाट्याची पेस्ट घेतली मैत्रिणींनो मी वाटून। पुन्हा लागणार आहे आपल्याला घरचा काळा मसाला, मोठे 2 चमचे आणि मोठा 1 चमचा, 1.5 चमचा लाल तिखट आणि हळद घेतली मैत्रिणींनो आणि मीठ लागणार आहे आपल्याला। आता आपल्याला कढईत तेल घालायचे। तेल घातले मैत्रिणींनो। आता आपल्याला जिरे आणि मोहरी घालायची। जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची। आता आपल्याला ह्याच्यात वाटण टाकायचं मैत्रिणींनो, एवढं टाकायचं असं। छानपैकी भाजून घ्यायचं आता। ह्याच्यामध्ये मैत्रिणींनो लाल तिखट 2 चमचे मसाला मोठा आणि हळद आपल्याला घालायची। थोडं आणखीन भाजून घे। टेस्टी वांग होतंय मैत्रिणींनो। लग्नात कसं होतंय मैत्रिणींनो, सेम तशीच टेस्टी ती। माझ्या मुलांना तर खूप आवडते असं वांग। एरवी वांग आपल्याला खवटत नाही, पण अशा पद्धतीने केलं ना मैत्रिणींनो खूप भारी होते। मस्त मसाला भाजायचा, तेल सुटूस तर भाजायचा। मैत्रिणींनो आता ह्याच्यात थोडं पाणी टाकायचं, कारण मसाला करपते थोडं। आता आपल्याला मैत्रिणींनो ह्या वांग्यामध्ये ना मीठ भरून घ्यायचं। शिज द्यायचं तोपर्यंत मसाला चांगला असं मीठ भरून घ्यायचं। त्याच्यामुळं ना वांग लवकर शिजते। तुम्हाला समजा कुठं जायचं असलं तर फट्ट दिशा भाजी होती। आता टाकायचं मैत्रिणींनो, तर वाटण शिजलंय आता। त्याच्यामध्ये वांगे टाकून घ्यायचे। थोडा वेळ 2 मिनिट झाकून ठेवायचं कमी गॅसवर। मैत्रिणी तुम्हाला जर सुकं वांग करायचं असलं ना, ह्याला थोडं झाकून ठेवायचं 15 मिनिट। इतकं छान रसरशीत वांग होतंय, किती छान टेक्स्चर आला भाजीला। आता ह्याच्यात तुम्हाला जेवढं पाहिजे का तेवढं पाणी घाला। आता आपल्याला मैत्रिणींनो ही भाजी ना छान शिजवून घ्यायची 15 ते 20 मिनिट। भाजी चांगली शिजवून घेतली ना मैत्रिणींनो, भाजीला चव येते छानपैकी। चला तर मैत्रिणींनो मग शिजवून घेऊ। एक गॅसला उकळी आणायची आणि शिजवून घ्यायचं। तुमच्या समजा जर पाहुणे येणार असतील तर इतकं झटकीपट होते वांग।
भाजी झाली बघा, एकदम छान रस्सा आलाय भाजीवर. गॅस बंद करते आता. कशी झाली चटकदार, कलर विलर मस्त आलाय. हे आहे मैत्रिणी आपलं भरलं वांग मसाल्यातलं. नक्की ट्राय करा.